अतिरिक्त खेळाडू नाहीये. बॉलर कोण आहे बॉलर? इकडे या इकडे या. बॉलर्स नेम सांगा. विशाल. विशाल विशाल चला प्ले. सोहेल शेख आणि स्वप्नील चाटे गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. विशाल 5 षटकांचा सामना प्री क्वार्टरची मॅच बीड विरुद्ध सोलापूर. पहिल्या चेंडूवर आक्रमण करण्याचा प्रयत्न. शॉर्ट थर्डमॅन दिशेने चेंडू पडलाय. क्षेत्ररक्षक पाठमोर असणार आहे त्यावर घेतले गेले त्यात 2 धावा. या 2 धावांनी संघाचा श्री गणेश मैदानाच्या आतमध्ये झालाय. मुख्य पंच आपण जी पाहतोय संजयजी भालेराव, स्क्वेअर लेग पंच सलमान शेख आणि थर्ड अंपायर अजयजी आवळे यांना आपण पाहतोय. आणि आळंदी स्पोर्ट्स आळंदी एंडकडून गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. विशाल स्ट्राईकवर आहे. सोहेल नॉन स्ट्राईकला स्वप्नील साठे. पहिल्या चेंडूवर तर 2 धावा खर्च केलेले आहेत. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न मात्र फसला गेलाय. पहिल्या चेंडूवर 2 धावा. दुसऱ्या चेंडूवर कोणत्याही प्रकारची धाव आली नाहीये. डॉट स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. गुडले स्पॉटवरून चेंडूने थोडीशी उसळी घेतली आणि सोहेल शेखची बॅट फिरण्यापूर्वीच चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय आणि डॉट स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. कारण अंबाला थोडासा काहीतरी कानमंत्र देण्यासाठी किरण अंबाल बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न मात्र फसला गेला. बॅटने घेतलेली बाहेर चिकट. चेंडू बराच काळ हवेत होता आणि सोहेल शेख मैदानाच्या आतमध्ये बाद होतोय. किरण अंबालने दिलेला कॉल नक्कीच कानमंत्र नक्कीच यशस्वी ठरलाय आणि सोहेल शेख नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये शांत झालंय. तर एक सलामीला आलेला फलंदाज तंबूच्या जाऊन पोहोचतोय. 2 या धावसंख्येवर लागलेला पहिला धक्का बीड या संघाला आपण पाहतोय. रिंकू नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. थोडीशी घाई करा रिंकू. विशालचं कौतुक करावं लागणार आहे. 3 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केल्यात. एक मोहरा तंबूच्या असरला पाठवून दिलाय. लो फुल टॉसमध्ये चेंडू कव्हर दिशेने खेळला गेला. क्षेत्ररक्षक असणार आहे. कोणती चूक क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये करत नाहीये. त्यावर मिळालेली सिंगल. पॉवर प्लेचं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू असताना पॉवर प्लेचा तुम्हाला पुरेपूर फायदा करून घेता आला पाहिजे. कारण 2 षटकं जर संपली तर त्यानंतर तुम्हाला कमबॅक करणं थोडंसं कठीण होतं. तर विशाल अतिशय सुरेख अशी गोलंदाजी करतोय. फलंदाजाला कोणत्याही प्रकारचं आक्रमण करू देत नाहीये. फलंदाजाला थांबवून ठेवण्याचं काम विशाल मैदानाच्या आतमध्ये करतोय. अतिशय देखणा खेळला गेलेला फटका आणि चेंडू निर्णय चकमा. चेंडू 1 बाउंस सीमारेषेच्या अगदी बाहेर. स्वप्नील चाटेच्या बॅटमधून आलेला दिमागदार चौकार. चेंडू फरार. चौकार. 4 धावा. या 4 धावांनी धावफलक पुढे जाणार आहे. धावफलकावर धावा त्या 7 धावा. सात धावा धावफलकावर आहेत. 5 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. 7 धावा धावफलकावर असताना स्वप्नील चाटे पहिला चेंडू फेस केलाय चौकार बरोबर. रिंकू देखील 1 चेंडू फेस केलाय. सिंगल धाव त्याने बनवलेली आहे. या मॅच मध्ये श्रीकांत खुने यांना देखील आपण खेळ करता पाहणार आहोत. सोलापूरच्या संघामध्ये चेंडू खेळलाय मिड विकेटच्या दिशेने. चेंडू 1 बाउंस सीमारेषेच्या अगदी बाहेर. चौकार. 4 धावा. शेवटच्या चेंडूवर आक्रमण करत असताना स्वप्नील चाटेला पाहिलंय. स्वप्नील चाटेने 2 चेंडू फेस केलेत. 8 या धावसंख्येवर खेळतोय. आणि संघाची धावसंख्या जर विचार केला गेला धावफलकावर धावा आहेत त्या एका षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा.
सोलापूर विरुद्ध बीड अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. बीडचा संघ मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय. गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय अतुल. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा पुणे एंडकडून गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय अतुल. पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फलकावर धाव आहेत त्या 11, फलंदाज बाद आहेत ते 1. हो, अतिशय सुरेख चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. थोडासा फुल टॉस. क्षेत्ररक्षक पाठमोरा असणारे कोणतीही चूक क्षेत्ररक्षक मैदानाच्या मध्ये करत नाहीये. त्यावर मिळालेल्या 2 धावा, या 2 धावांनी धाव फलक पुढे जातोय. धाव फलकावर धावा आहेत त्या 13 धावा. फुल टॉस पद्धतीत चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला गेलाय, परंतु मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करता आलेलं नाहीये. किरण अंबाल यांच्या नेतृत्वाखाली हा संघ लढत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. हो, बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न मात्र फसतोय. गुडलेन स्पॉटवरून चेंडू थोडीशी कमी उसळी घेतोय आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. कोणत्याही प्रकारची धाव नसेल. धावफलक अगदी स्थिर असेल. 13 धावा धावफलकावर आहेत. स्वप्नील चाटे आणि रिंकू ही जोडी मैदानाच्या आतमध्ये कामकाज करते. पुन्हा एकदा तशाच पद्धतीचा चेंडू आणि तशाच पद्धतीचा फटका मैदानाच्या आतमध्ये फलंदाज खेळण्याचा प्रयत्न करत होता, परंतु पुन्हा एकदा यशस्वी झालाय रिंकू. रिंकूने 4 चेंडू फेस केलेत आणि वैयक्तिक 3 या धावसंख्येवर तो खेळतोय. बीडवरून पुणे एवढं अंतर कशासाठी कापले आज तुम्हाला दाखवावं लागणार आहे. स्वतःला सिद्ध करावं लागणार आहे. अनुभवाला पाठीशी घेऊन तुम्हाला लढावं लागणार आहे. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला करावं लागणार आहे. 13 धावा धावफलकावर आहेत. 9 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. बिग हिट. चेंडू सरळ फरार. लॉंग ऑनच्या डोक्यावरून चेंडू फेकून दिलाय षटकारासाठी. हा येतोय हाय हँडसम षटकार. 19 धावा धावफलकावर आहेत. आता स्वप्नील चाटे बरोबर रिंकू देखील आता थांबायला तयार नाहीये. थँक्यू. 19 धावा धावफलकावर आहेत. अतुलवर आता हल्ला चढवण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये रिंकी करत आहे. हो, बॅकफूटला जाऊन थोडंसं पॉईंट दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. दिशा भरकटली गेली. एक षटकार आल्यानंतर थोडंसं बोदरेशन किंवा थोडंसं टेन्शन गोलंदाजांवर होत झालेलं आहे. त्यामुळे दिशा भरकटली गेली. पंच नक्कीच दंडित करतील. आणि धावफलकाचा जर विचार केला गेला 20 धावा धावफलकावर जमवल्या गेल्यात. 1.4 षटकांचा खेळ अर्थात 10 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झाला आहे. पुन्हा एकदा तशाच पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न मात्र फसला गेला, परंतु फेअर डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. बॉलरला फॉलो करून चांगल्या टप्प्यावर चेंडू टाकण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये अतुल करतोय. अतुलचं देखील कौतुक करावं लागेल. एक षटकार जरूर आलाय, परंतु 5 चेंडूमध्ये अवघ्या धावा खर्च केल्यात त्या फक्त 9 धावा. पुन्हा एकदा डॉट बॉल. षटक मात्र संपतंय. 2 षटकाच्या अखेरीस धावफलकावर धावा आहेत त्या 20 धावा. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये स्वप्नील चाटे 2 चेंडू 8 धावावर खेळतोय. रिंकूच्या खेळीचा विचार केला गेला 7 चेंडू त्याने फेस केले तर 9 धावावर तो खेळतोय. तुम्हाला सामना जर जिंकायचा असेल ना, कमीत कमी 60 ते 65 धावा तुम्हाला बनवावे लागतील, कारण समोरचा संघ एक ताकदवान अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असलेला संघ आहे. त्याचबरोबर श्रीकांत खोनेसारखा एक ताकदवान फलंदाज त्यांच्यामध्ये आत्ताच ॲड झालेला आहे. त्याचबरोबर किरण अंबाल देखील आहे, संदीप पवार देखील आहे. असे ताकदवान भले भले फलंदाज त्यांच्या संघामध्ये आहे. तर त्यांना तुम्हाला जर थांबवायचं असेल ना, तर तुमच्याकडे बँक बॅलन्स असणं गरजेचं आहे. तुमच्याकडे कमीत कमी 60 ते 65 धावांची खेळी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावी लागणार आहे. संघू या संघूने देखील यापूर्वीच्या सामन्यामध्ये अतिशय सुरेख अशी गोलंदाजी केली आणि आपल्या संघाला विजय मिळवून देण्यामध्ये फार मोठा हातभार त्या संघूचा होता. त्याच संघूला गोलंदाजी मार्कवर पाचारण केले गेले. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज झालाय आळंदी एंडकडून संघू. तर स्ट्राईकवर असेल स्वप्नील चाटे. स्वप्नील चाटेचा देखील कॉन्फिडन्स चांगला आहे. 2 चेंडू त्याने फेस केलेत. 8 धावसंख्येवर तो खेळतोय आणि रिंकूच्या खेळीचा विचार केला गेला 7 चेंडू त्याने फेस केलेत. 9 या धावसंख्येवर तो खेळतोय आणि संघू
संघासाठी तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आळंदी एंडकडून राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. हो, चेंडूला अगदी हलक्यात स्टेअर केला गेला. पॉईंट दिशेने खेळला गेलेला फटका, त्यावर मिळालेली सिंगल बरोबर धावफलक खालतोय. 21 धावा धावफलकावर आहेत. या पूर्वीच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ह्या संघूला मिळालेला होता. आज संघूला देखील चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे, कारण धावफलकाचा जर विचार केला गेला 2 षटकाच्या समाप्तीनंतर 21 धावा ह्या धावफलकावर आहेत. विक्रोलियन सारख्या ताकदवान संघाला पराभूत करण्यामध्ये संघूचा फार मोठा हात होता. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न मात्र फसला गेला आणि चेंडू बाईच्या रूपामध्ये यष्टीरक्षकडून झालेली चूक, लेग बाईच्या रूपात यष्टीरक्षकडून झालेली चूक आणि त्यावर घेतली गेलेली सिंगल बरोबर धावफलक पुढे जातोय. धावफलकावर धावा आहेत त्या 22 धावा. दोन्ही संघ समान ताकदीचे, एका बाजूला बीड असेल तर दुसऱ्या बाजूला सोलापूर. हो बिग हिट स्वप्नील साठेच्या बॅटमधून आलेला एक दिमागदार फटका. चेंडू मिड विकेट दिशेने खेळला गेलेला फटका. षटकार 6 धावा. धावा धावफलकावर आहेत. संघूवर चढवलेला हल्ला. स्वप्नील साठे सांगतोय, मी एवढ्या लांबवरचा प्रवास करून कशासाठी आलोय, तर यासाठी आलोय. हो, कृष्णा सातपुते स्टाईलमध्ये की अनोख्या स्टाईलमध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न मात्र फसला गेला. कृष्णा सातपुतेची आठवण करून देणारा फटका, परंतु फटका चेंडू बॅटवर आला नाही, परंतु प्रयत्न मात्र सुरेख होते मैदानाच्या आतमध्ये. चेंडू अगदी हलक्यात स्टेअर केले गेले. क्षेत्ररक्षक असणाऱ्या शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने त्यावर घेतली गेलेली सिंगल. संघूचं कौतुक करावं लागणार. एक षटकार त्याने आलाय, परंतु त्याने 5 चेंडूमध्ये अवघ्या धावा खर्च केल्या, त्या 8 धावा. सातारचा असलेला संपत गाडगे यांचा संघ यश कन्स्ट्रक्शन क्वार्टर फायनलमध्ये जाऊन प्रवेश केलाय. सिचिट खेळण्याचा प्रयत्न आणि पंचांकडे केली गेलेली अपील मात्र फेटाळून लावली गेली. संघूचं कौतुक करावं लागणार आहे. एका षटकामध्ये फक्त 8 धावा खर्च केल्यात आणि संघाला कमबॅक करून देण्याचं काम संघू मैदानाच्या आतमध्ये करतोय. षटक मात्र संपतंय 3 षटकाच्या अखेरीस धावफलकावर धावा आहेत त्या 29 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. बोला ग्राउंड्समन, माईकशी संपर्क साधा, विनंती असेल. बोला ग्राउंड्समन, माईकशी संपर्क साधा. तुम्हाला आवाज येत असेल तर लवकरात लवकर माईकशी संपर्क साधा. 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. तीन षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. धावफलकार धावा आहेत त्या 29 धावा एका गड्यांच्या मोबदल्यामध्ये. श्रीकांत काय बोल षटकार. स्वप्नील चाटे मैदानाच्या आतमध्ये सेट झालाय आणि चेंडूला फेकून दिलाय मिड विकेटच्या डोक्यावरून सीमारेषेच्या अगदी बाहेर षटकारासाठी. मला मोठा षटकार स्वप्नील चाटेच्या बॅटमधून आलाय. स्वप्नील चाटेने करून दिलेला कमबॅक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 7 चेंडू फेस केलेत, 22 या धावसंख्येवर तो खेळतोय. थँक्यू डीजे. श्रीकांतच्या पहिल्या
दिशा भरकटली गेली. वाईट चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला गेला. सलमान शेख आपला इशारा करवत आहेत. हा चेंडू वाईड आहे, हा चेंडू स्वैर आहे, हा चेंडू तुम्हाला पुन्हा टाकावा लागणार आहे. श्रीकांत थोडा दिशा भरकटतोय कारण स्वप्नील चाटेने जो काही षटकार मैदानाच्या आतमध्ये खेचला ना, अतिशय सुरेख आणि मोक्याच्या क्षणी खेळला गेलेला षटकार आपल्या संघासाठी तारणहार ठरतोय की काय. पुन्हा एकदा बिगिट. वाह, काय फटका मैदानाच्या आतमध्ये खेळलाय स्वप्नील चाटे. सेट ऑन फायर. हा सांगतोय मी बीडवरून या पुण्याला या स्पर्धा खेळण्याकरता कशासाठी आलोय, तर यासाठी आलोय. तर धावफलकाचा जर विचार केला गेला, धावफलकर धावा आहेत त्या 42 धावा. स्वप्नील चाटे मैदानाच्या आतमध्ये एकदम सेट झालाय. त्याला आता चेंडू बॉल दिसत नाहीये, तर त्याला आता चेंडू फुटबॉल दिसायला लागलाय. आता तरी श्रीकांत सारख्या चांगल्या गोलंदाजावर त्याने हल्ला चढवला आहे आणि 2 चेंडू त्याने टाकलेले आहेत. 13 धावा खर्च केल्या श्रीकांतने. थोडंसं महागडं षटक, थोडंसं बीड सोलापूरच्या संघाला बॅकफुटला घेऊन येण्यासारखं षटक मैदानाच्या आतमध्ये श्रीकांतने टाकलेलं आहे. ओ, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न मात्र केला गेलाय आणि पंचांकडे मागितलेली अपील, परंतु हा चेंडू वाईड आहे. थर्ड अंपायर रिव्ह्यू असेल वाईट करता. वाईट बॉल. चला सामना चालू करून घ्या. गर्दी करू नका, वारंवार एकत्र येऊ नका, कारण क्वार्टर फायनल आपल्याला खेळवायची आहे. वेळेचं बंधन आहे. श्रीकांतला हा चेंडू पुन्हा टाकावा लागणार आहे. पहिल्या चेंडूवर षटकार, पुन्हा वाईट टाकला. परत षटकार खाल्ला, पुन्हा वाईट टाकलाय. तर 2 चेंडूमध्ये 14 धावा श्रीकांतने खर्च केलेल्या आहे. हो, पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न मात्र फसला गेलाय. चेंडू थोडासा गुडलेन स्पॉटवरून खाली राहिला, वरती आलेला नाहीये. स्वप्नील चाटे मैदानाच्या आतमध्ये सेट झालाय आणि त्याच्या खेळीचा जर विचार केला आपण, तर त्याने चेंडू फेस केलेत. नऊ चेंडूमध्ये 28 या धावसंख्येवर स्वप्नील चाटे मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न मात्र फसतोय. किरण अंबाल चेंडूच्या पाठमोर असेल. एक धाव घेतली गेली. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न, कॉल तर दिला गेलाय आणि इथं मैदानाच्या आतमध्ये फलंदाज सुरक्षित असेल का. येस, फलंदाज आपल्या घरट्यामध्ये सुखरूपरित्या पोहोचलाय. चित्त्याच्या चपळाईने आणि वाऱ्याच्या वेगाने 2 धावा या दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केलेत. जे संघाला गरज पूर्ण करण्याचं काम आहे ना, हे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये करतायत. रिंकू थोडासा बॅकफुटवर खेळतोय, कारण जर त्याचा खेळीचा विचार केला गेला तर 9 चेंडू त्याने फेस केलेत आणि 9 या धावसंख्येवर तो खेळतोय. स्वप्नील चाटे 10 चेंडू त्याने फेस केलेत आणि 30 या धावसंख्येवर तो खेळतोय. श्रीकांतने 4 चेंडूमध्ये अवघ्या 16 धावा खर्च केलेल्या आहेत. कुठेतरी कमबॅक करावं लागणार आहे, कुठेतरी धावाला ब्रेक लावावा लागणार आहे. तुम्हाला जर धावाला ब्रेक लावायचा असेल तर चांगल्या चेंडूवर तुम्हाला, चांगल्या टप्प्यावर चेंडू तुम्हाला टाकावे लागणार आहेत. आणि जर तुम्हाला धाव बनवायची असतील तर चांगल्या चेंडूवर देखील तुम्हाला आक्रमण करावं लागणार आहे. पुन्हा एकदा चेंडू ते लॉंगनच्या दिशेने खेळला गेला. किरण अंबाल चेंडूच्या पाठमोर असेल. चेंडू घेणार, चेंडू फेकणार, तोपर्यंत मिळालेली सिंगलने धावफलक पुढे जाणार आहे. धावफलकावर धावा आहेत त्या 46 धावा. 3.5 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. श्रीकांत 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय.
46 46 धावा धावफलकावर आहेत. संगू गोलंदाजी मार्कवर संगू फिरकीचा जादूगार स्वप्नील साठे देखील कडवं आव्हान त्या समोर आहे. हो बिग हिट करण्याचा प्रयत्न होता बॅटने घेतली आतीलकडे एक धाव घेतली गेली दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न असेल का कॉल तर दिला गेला परंतु थांबवलं गेलंय आणि रिंकू स्ट्राईकवर असेल. रिंकूला देखील आता मोठे फटके खेळावे लागणार आहे कारण या इनिंगमधील बॅटिंगमधील 5 चेंडू अद्याप बाकी असतील. आता रिंकूला आक्रमण करावं लागणार आहे स्वतःचा संयम सोडावा लागणार आहे. शांत बसून चालणार नाही. आता चांगल्या चेंडूवर देखील तुम्हाला आक्रमण करावे लागणार आहेत कारण जेमतेम धावा 47 धावा धावफलकावर जमवले गेलेत. डान्सिंग डाऊन दी विकेट फटका खेळला गेलाय परंतु उंची मात्र गाठली गेली आणि लांबी मात्र कमी होती. रिंकूची खेळी संपुष्टात 11 चेंडू आणि 9 या धावसंख्येवर रिंकू बाद झालाय तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय ऋषी. रिप्लेमध्ये आपण पाहतोय संगूरनी बॅटिंगचा चान्स ओळखला स्टेप आउट होण्याचा चान्स ओळखून त्याने थोडासा मागे चेंडू टाकला आणि ताकद कमी पडली आणि रिंकू बाद झालेला मैदानाच्या आतमध्ये. संगू राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्याकरता सज्ज झालाय. ऋषी स्ट्राईकवर असेल. हो अतिशय देखणा फटका मैदानाच्या आतमध्ये खेळला गेलाय. लॉंग ऑन चेसिंग खेळलेला फटका अतिशय देखणी फटकेबाजी ऋषी देखील करतोय. मैदानाच्या आतमध्ये कौतुक करावं लागेल स्वप्नील साठेचं 12 चेंडू आणि 32 या धावसंख्येवर तो खेळतोय. संघाला जे काही धाव बनवलेत ना त्या स्वप्नील साठेचा फार मोठा वाटा आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू कव्हरच्या दिशेने खेळला गेलेला फटका आणि चेंडू वन बाउन्स सीमारेषेच्या अगदी बाहेर चौकार 4 धावा. संघूवर चढवलेला चौथ्या चेंडूवर हल्ला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. स्वप्नील साठे काय थांबायचं नाव घेत नाहीये. चेंडूला जसा येईल तसा त्याला बाहेर भिरकवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करतोय आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करायलाच पाहिजे कारण तुम्ही मोठ्या लेवलचं क्रिकेट खेळताय. ऑल इंडिया ओपनचा सामना मैदानाच्या आतमध्ये खेळताय तर तुम्हाला तशा पद्धतीची फटकेबाजी करणं गरजेचं असेल. हलक्या पद्धतीने चेंडू टाकला गेला. लॉंग ऑफच्या दिशेने खेळला गेलेला फटका षटकार असेल का हो नक्कीच असणार आहे. काय फटका मैदानाच्या आतमध्ये सजवलाय. स्वप्नील साठेचं कौतुक करावं लागणार आहे. 14 चेंडू आणि 42 या धावसंख्येवर तो खेळतोय. ताकद आणि टायमिंग हे जर बरोबर असेल ना तर चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेल्याशिवाय थांबणार नाहीये. संघूवर देखील आक्रमण चढवलं या षटकामध्ये. 12 धावा खर्च केलेले आहेत. पुन्हा एकदा बिगिट केला गेलाय परंतु चेंडू बराच वेळ हवेत आहे. चेंडू आतमध्ये असेल की काय आणि चेंडू नक्कीच आतमध्ये झेल तर टिपला गेलाय आणि स्वप्नील साठेची खेळी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच टाळ्या व्हायला काय हरकत नाहीये. 58 धावा बनवल्या गेल्यात. 59 धावेचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला करायचं. चला थोडं फास्ट करायचंय. नवीन टीम क्षेत्ररक्षणासाठी लवकरात लवकर बीड संघ आपण क्षेत्ररक्षणासाठी मैदानात यायचंय आणि सोलापूरकर आपले बॅटर मैदानाच्या आतमध्ये त्वरित पाठवा. चला वेळ कमी आहे आणि यानंतर आणखी एक मॅच सुद्धा बाकी आहे.
योगेश परमार म्हणजेच गणेश हे ड्रोन आणि ड्रोनच्या साह्याने जे चित्रण केलं जात आहे डिंगडॉंग लाईव्हसाठी ते खूप सुंदर काम योगेश परमार यांच्या माध्यमातून केलं जात आहे. उर्फ ऑगी यूट्यूबर. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं श्रीतेज करंडकामध्ये हार्दिक असं स्वागत असेल. या क्रीडा स्पर्धेचं आयोजन जर पाहिलं तर सचिन सर लालदास तापकीर यांच्या माध्यमातून दुसऱ्या पर्वात केलं जात आहे. संपूर्ण भारताच्या टेनिस बॉल क्रिकेटला प्रश्न पडलाय या स्पर्धेच्या आयोजनाचा. कोणत्याही प्रकारची एंट्री फी न घेता एक भव्य दिव्य आयोजन आपल्या भेटीला आलेलं आहे. पुण्याच्या चरोलीमध्ये ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अखिल भारतीय क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते. सध्याच्या घडीला जर पाहिलं तर सोलापूर आणि बीड यांच्यामधील सामना सुरू आहे. विशाल भाऊ कलापुरे प्रतिष्ठान बीड आणि त्यांच्या विरोधात जर पाहिलं तर गजेंद्र सी सोलापूर विरुद्ध बीड ही मॅच आपल्याला पाहायला मिळते आणि सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल झाली आहे सोलापूर संघासाठी. किरण अंबाल ह्या संघाच्या टीमचे कॅप्टन आहेत आणि आता मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर सलामीची जोडी दाखल झाली आहे. संदीप पवार आणि श्रीकांत खुणे श्री खुणे पुण्यातील नामवंत खेळाडू आहेत. आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर आम्ही संदीप पवार यांना एरळवाडी साताऱ्याच्या स्पर्धेमध्ये जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळाले होते. चला विनंती आहे दोन्ही टीमला मॅच कृपया सुरू करायची आहे कारण अंधाराचं सावट येऊ शकतं आणि आपल्याला त्या अगोदर पहा ड्रोनच्या साह्याने हे चित्र काय पाहायला मिळतंय आपल्याला. एकत्रितपणे या ठिकाणी एकत्रित टीम आली आहे आणि ही एकी दाखवत आपल्याला विजय मिळवायचा आहे. हेच वा गुड वर्क यूट्यूबर ऑगी. एकत्र आले पुन्हा एकदा फैलावले आपल्या टीमला जिंकवण्यासाठी आपापली भूमिका घेतली गेली आहे. संदीप पवार यांना बॅटिंगसाठी आपण पाहतोय. बीड टीम क्षेत्ररक्षण करणारी बीड टीम एक प्रतिनिधी कृपया प्लीज इकडे लवकर पाठवा. चालू सामना श्रीतेज करंडकाचा विशाल भाऊ कलापुरे बीड आणि त्याचबरोबर गजेंद्र सी सोलापूर. हे पहा विहंगम दृश्य या क्रीडा नगरीचं. श्रीतेज करंडक डिंगडॉंग लाईव्ह वर आपण लाईव्ह पाहतायत आणि सगळ्यांना विनंती असेल डिंगडॉंग लाईव्ह वर आपण नवीन असाल तर कृपया या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. टेनिस क्रिकेटच्या मॅचेस याही अँगलने पाहायला मिळतील कधी कुणाला वाटलं होतं. मॅचला होते सुरुवात. दुसरा डाव पहिलाच बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होता संदीप यांचा. अपील अगदी जोरदार पद्धतीने केलं गेलं. गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर ऋषी येताना पाहायला मिळत आहेत. ऋषी आदटराव धाराशिवचे खेळाडू आहेत परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर संदीप पवार हे देखील एक जबरदस्त खेळाडू आहेत. जोडीला श्रीकांत खुणे यांना आपण पाहतोय. आणखीन एक वेगातील चेंडू येताना पाहायला मिळालाय. या संघाने प्रभावित केलं वेगवान गोलंदाजी करून. मागील मॅच मध्ये देखील जबरदस्त कामगिरी केली. ऋषी आदटराव खूप चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाले. आणि हे दर्जेदार क्रिकेट क्वालिटी क्रिकेट आपण पाहतोय. अखिल भारतीय स्तरावरील बीड आणि सोलापूरची लढत
यावेळेला वेगवान फटका समोर खेळण्याचा प्रयत्न आणि तिकडे मिड ऑनला मात्र कॅच पकडली गेली आहे. एक मोठी विकेट येते. संदीप पवार यांना माघारी परतावं लागेल. बीड संघाने मात्र पहिला धक्का दिलाय. कशा पद्धतीने बाद झाले पहा. विविध अँगलने आम्ही दाखवतोय. ओव्हरपिच बॉल होता. मिड ऑनच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. खूप चांगला झेल त्या ठिकाणी पकडला गेला. हे पहा आणखीन एका अँगलने खूप चांगली कॅच त्या ठिकाणी पकडली गेलेली आहे आणि किरण यांनी कॅच पकडलेली आहे. विविध अँगलने दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. किरण सारुके जे टीमचे कॅप्टन आहेत त्यांनी हा झेल घेतला आणि नवीन बॅटर जर पाहिलं तर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील किरण अंबाल. सध्या करण अंबाला या नावाची चर्चा सुरू आहे, परंतु किरण अंबाल हे नाव देखील तेवढं जबरदस्त आहे कारण श्रीतेज टीम मधून देखील त्यांना मी खेळताना पाहिलंय. यावेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. हा ऋषी काही ऐकायला तयार नाहीये. 4 दिवसानंतर जर पाहिलं तर लग्नाच्या बोहल्यावर चढणार आहे, परंतु आज या ठिकाणी मला माझ्या गावाचं नाव करायचं आहे, मला माझ्या कुटुंबाचं नाव करायचं आहे. मी केलेली मेहनत अखिल भारताला दाखवायची आहे आणि म्हणूनच तो पुण्यात दाखल झालाय. ऋषी आदटराव जबरदस्त कामगिरी कारण आज त्यांनी मॅन ऑफ द मॅच सुद्धा घेतलंय. ऋषी एक धाव फलकावर आहे. यावेळेला मात्र फाईन लेगच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होतोय. धाव 1ने पुढे जाताना पाहायला मिळेल. पाक क्रिकेट आता सर्व दूर गेले. एक कालखंड असा होता ठराविक शहरांची मक्तेदारी होती, मग लेदर बॉल असू देत किंवा टेनिस बॉल असू देत. आता गावागावात खेड्यापाड्यामध्ये जिल्ह्यांमध्ये क्रिकेटचा प्रसार झालाय आणि ज्या दिवशी जो चांगला खेळतो तो जिंकणार आहे. नावावर क्रिकेट जिंकण्याचे दिवस गेले. हो 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 काय बॉलिंग केली आहे ऋषीने. जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या षटकात जर पाहिलं केवळ 1 धाव खर्ची केलेली आहे. जबरदस्त गोलंदाजी याही मॅच मध्ये ऋषी आदटराव. केवळ 1 धाव आणि एक महत्वपूर्ण विकेट आणि केवळ 1 धाव पॉवर प्लेचं षटक टाकलंय. डिंगडॉंग लाईव्ह वर आपण सगळं काही पाहू शकता. कशा प्रकारचे हे 6 बॉल टाकले गेले. ऋषी यांचे पहिला बॉल झाला. दुसऱ्या बॉलसाठी जर पाहिलं तर आणखीन एक ऑप्शनच्या बाहेरचा ओव्हरपिच चेंडू पाहायला मिळाला. बॅटच्या पट्ट्यात आला नाही संदीप यांच्या. त्यानंतर संदीप मिडॉनच्या डोक्यावरून स्ट्रोक खेळायला गेले, त्यावेळेला बाद झाले. त्यानंतर करण अंबाल आल्या जर पाहिलं तर रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न त्यांनी केला गेला किरणचा, परंतु हा यशस्वी होऊ दिला नाहीये. त्यानंतर फाईन लेगच्या दिशेने स्ट्रोक खेळला, तिकडे 1 धाव आली आणि ही एकमात्र धाव या ठिकाणी पाहायला मिळाली या षटकामध्ये. आणि शेवटचा चेंडू जर पाहिलं तर यावेळेला फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळताना पाहायला मिळत आहेत. किरण अंबाल 1 धाव त्या ठिकाणी मिळणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या 2 वर जाताना पाहायला मिळते. धावसंख्या जर पाहिली तर 2 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. श्रीकांत कुणे पुणे क्रिकेटमधील एक जबरदस्त खेळाडू आहेत. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट मात्र खेळणारे खेळाडू आहेत श्रीकांत कुणे, परंतु प्रताप जे देखील मात्र खूप दूरवरून आलेले आहेत. खोलवर टप्प्याचा बॉल उडवलाय, तिकडे फिल्डर आहेत आणि हा नांदेडचा पठ्ठ्या का नांदेडवरून इकडे आलं दाखवून देताना पाहायला मिळत आहेत. प्रताप गुट्टे या ठिकाणी विकेट घेताना पाहायला मिळत आहेत. मॅन फ्रॉम नांदेड.
आणखीन एक विकेट, थोडीशी परिस्थिती बिकट केली आहे सोलापूर टीमची बीडकरांनी. विशाल भाऊ कलापुरे फ्लिक करण्याचा प्रयत्न, खोलवर टप्प्याचा बॉल होता, त्याला जर पाहिलं तर उंचावरून खेळण्याचा प्रयत्न झाला आणि त्यामध्ये खूप चांगली कॅच त्या ठिकाणी पकडली गेली. सोहेलने पकडलेली कॅच. सोहेल देखील या ठिकाणी या स्पर्धेसाठी दाखल झालेले आहेत. बीडचे खेळाडू आहेत. पहिल्या धावात जर पाहिलं तर 42 धावांची खेळी स्वप्नील यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाली. स्वप्नील साठे बीडचे खेळाडू आहेत. यश कंस्ट्रक्शन संघ मात्र थोडासा ताजा तवाना होऊन पुन्हा एकदा आलेला आहे आणि आज काहीतरी स्पेशल आपल्या फलटणसाठी आणि साताऱ्यासाठी करायचा इरादा त्यांचाही असणार आहे. कारण खडके साहेब थोडेसे आनंदी तर असणार आहेत, कारण प्रत्येकाला वाटतं आपली टीम जिंकावी. यावेळेला मात्र आक्रमण केलंय, टोला लगावला, सीमारेषेच्या पलीकडे पाठवला, 6 षटकार. चुकीला माफी नाहीये. बॅटच्या पट्ट्यात बॉल आला, थोडासा आखूड टप्प्याचा होता आणि राहुल यांनी जर पाहिलं तर मोठा स्ट्रोक त्या ठिकाणी खेळलाय. धावसंख्या 8 वर जाताना पाहायला मिळते. सचिन शेठ लालदास तापकीर यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही आगळी वेगळी स्पर्धा, उभ्या भारताला अवाक करणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. असंही होऊ शकतं, ते दाखवलंय पुण्यामध्ये आज. यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, नॉन स्ट्रायकर इंडला स्टंपला मात्र बॉल आढळतोय. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी अतिशय वेगात. ओ हो, फोटो फिनिश क्रिकेट. काय झालं या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. आणि तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. काय आहे याकरता. नॉट आउट. राहुल आणि किरण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सोलापूर संघासाठी. यानंतर आजच्या दिवसातील शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. थोडीशी घाई करायची आपण. आज माझे मित्र वजीर शेख यांचं खूप चांगलं सहकार्य लाभलं. एक उभरते समालोचक म्हणून पुढे येत आहेत. क्रिकेटचं खूप चांगलं ज्ञान देखील त्यांना आहे आणि त्यांनी आज या श्रीतेज करंडकाला आपल्या आवाजाची जादू देखील नक्कीच त्यांची पाहायला मिळाली. यावेळेला उसळता बॉल होता, त्याच्यावर हवाई हल्ला केलाय आणि आणखीन एक विकेट. आणखीन एक सोलापूरचा मोठा मासा गळाला लागलाय. राहुल यांना माघारी परतावं लागतंय, तर सेलिब्रेशन होत आहे मराठवाडाकरांचं म्हणजे बीड टीमचं. विजयासाठी 59 धावांची आवश्यकता होती आणि आता जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी 19 चेंडूमध्ये 49 धावांची आवश्यकता अजूनही आहे. मॅच थोडी लांब चालली आहे, परंतु सोलापूर संघाचे देखील चांगले खेळाडू आहेत, त्यांना हे प्रयत्न करावे लागतील. आजच्या दिवसात बाजी कोण मारणार. फलटण साताऱ्याचा संघ शेवटच्या मॅचसाठी क्वालिफाय झालाय. सध्या बीड आणि सोलापूरची टीम मैदानाच्या आतमध्ये खेळते. पुणेकरांना ही सुद्धा एक मेजवानी आहे आणि उद्या देखील जर पाहिलं तर भारतभरातील नामवंत खेळाडू पाहायला मिळतील आणि परवाच्या दिवसात तर जर पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणावर
यावेळेला मात्र अतिशय वेगातील चेंडू पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर बॉल अँगल बनवतोय, बॉल वळतोय, बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने जातोय. प्रताप गुट्टे जे मात्र या स्पर्धेसाठी आलेले आहेत नांदेडवरून. ओ हो 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 हो, बॉलला जो अँगल बनवलाय आणि जो काही स्विंग होताना पाहायला मिळालाय तो मात्र जबरदस्त होता. 2 षटके संपली, 10 धावा धावफलकावर, 3 विकेट माघारी परतलेले आहेत. परंतु मॅच संपलेली नाहीये. मॅच जिंकण्यासाठी अजूनही 49 धावा करायच्यात आणि 3 षटकांचा खेळ बाकी आहे. 18 चेंडू 49. यानंतर क्वार्टर फायनलची मॅच आहे. दोन्ही पंचांनाही विनंती आहे थोडंसं घाई करायला सांगा आणि उशीर जर केला तर पेनलाइज केला तरी चालेल. दहा धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. रणजित काकडे बीडचे खेळाडू आहेत, गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. 18 चेंडू 49. परंतु किरण अंबाल यांच्यावर सगळ्यांच्याच नजरा असतील. रणजित यावेळेला जास्त शफल झाले, बॉलचा अंदाजच नाही आला. थोडेसे शफल होऊन जर पाहिलं तर बॉलला स्क्वेअर लेगला खेळायचं होतं. बॉलने गुंगारा दिला, डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. समीकरण बदलेल. आज बीडकरांनी निर्धारच केलाय, आज पुण्यामध्ये येऊन आपल्या जिल्ह्याचा नावाचा टंका पिटायचा आहे. यावेळेला आणखीन एक चांगला स्ट्रोक. वा, काय फिल्डिंग केली आहे, जोरदार टाळ्या होतील त्या ठिकाणी. याला म्हणतात एफर्ट्स. सोहेल बेग ज्यांनी जबरदस्त फिल्डिंग त्या ठिकाणी केलंय. कुणी बॅटिंग करून जिंकून मन जिंकून घेतं, कुणी बॉलिंग करून मन जिंकून घेतं, तर कुणी फिल्डिंग करून अशा प्रकारचं मन जिंकून घेतं. सोहेल बेगने काय एफर्ट्स केले, डाईव्ह त्या ठिकाणी केली. आणि मैदान जर असं मिळालं ना तर थोडंसं सोपं असतं या सगळ्या गोष्टी करण्यासाठी. आणि या ठिकाणी सोहेलने जबरदस्त प्रयत्न केले. टीम जिंकायची आहे, 11च्या 11 जणांना अशा प्रकारचे एफर्ट्स द्यावे लागतात. एक दोघांनी टीम जिंकल्या जात नाहीत. तुम्हाला बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग या तिन्ही डिपार्टमेंटमध्ये चांगलं करावं लागतं. यावेळेला मिड विकेटच्या दिशेने बॉलला मार्गस्थ करण्यात यशस्वी राहिले. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. मॅच थोडीशी दूर दूर चालली आहे, परंतु प्रयत्न मात्र सुरूच ठेवावे लागतील. 15 चेंडूंचा खेळ झालाय आणि 15 चेंडूमध्ये जर पाहिलं तर 12 धावा झालेल्या आहेत. 59 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. ओ, यावेळेला बिग हिट केलाय, रिव्हर्सचा फटका आणि केवढा लांब मारलाय. वा, किरण अंबाल यांच्या बॅट मधून षटकार. किरण अंबाल टीमचे कॅप्टन आहेत आणि त्यांनी ज्या पद्धतीने हा रिव्हर्स स्ट्रोक खेळलाय लाजबाब होता. 18 धावा धावफलकावर आणि सांगतायत आम्हाला ही संधी मिळाली, त्या संधीचं सोनं आम्ही करणार. 18 धावा धावफलकावर किरण अंबाल टीमचे कॅप्टन आहेत, लढत देत आहेत. पुन्हा एकदा तेच करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला यशस्वी नाही झाले. रणजित यांनी अचूकतेवर येताना पाहायला मिळेल. 22च्या स्वरूपातील धाव तिकडे पाहायला मिळेल. धावसंख्या 19 वर जाताना पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 3 मार्गस्थ आहे. यानंतर आणखी 2 ओव्हर येतील आणि यानंतर आजच्या दिवसातील शेवटचा सामना आपल्या भेटीला येताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न यशस्वी झाले बॅटर आणि बॉल सीमारेषा पलीकडेच पाठवलाय. 4 धावांसाठी विशाल यांच्या बॅटमधून यावेळेला येताना पाहायला मिळाला हा 4 धावांचा फटका आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 23 धावांवर धावफलक जाताना पाहायला मिळतोय. 59 धावांचा पाठलाग करायचा असताना 12 चेंडू अजूनही बाकी आहे. 12 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता. मॅच थोडीशी दूर गेली आहे, परंतु अशक्य नाहीये. 12 मधले 6 बॉल बाहेर मारायचे. चला, थोडीशी घाई करायची आहे. किरण सारुख
कॅप्टन आपणास विनंती आहे, थोडीशी घाई करायची आहे. 2 किरण मधील लढत आहे. एका टीमचे कॅप्टन आहेत किरण सारुख आणि एका टीमचे कॅप्टन आहेत किरण अंबाल. आता दोन्ही कॅप्टनच्या नावामध्ये रन सुद्धा आहेत, परंतु एकाला बनवायचेत आणि एकाला थांबवायचेत. आणि रन म्हटलं तर एक नाव आवश्यक येतं, ते म्हणजे सचिन. ते आमच्या आयोजकांचं नाव आहे, जे रनसाठी किंवा धावांसाठी ओळखलं जातं. आणि आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी सचिन सर स्वतः चांगले क्रिकेटपटू आहेत, ज्यांची आयुष्याची सुरुवात क्रिकेटपटू म्हणून, मात्र उद्योजक होण्याच्या अगोदर क्रिकेटपटू म्हणून खूप चांगलं क्रिकेट देखील त्यांनी खेळलं आहे. आणि आज क्रिकेटसाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न त्यांचा या ठिकाणी आपण पाहतोय. 23 धावा धावफलकावर. लोअर फुल टॉस बॉल होता, त्याला स्क्वेअर लेग मिड विकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतोय. एक धाव तिकडे आली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. बॅट आता तर फिरवायलाच लागणार आहे. एकेका बॉल नंतर समीकरण बदलेल. 11 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 35 धावांची आवश्यकता. सोलापूर ते पुणे आपण का आलोय दाखवावं लागेल. हा प्रवास कसा झाला, कोणत्या वाहनाने झाला, परंतु हे सगळं आता बाजूला पडलंय. कसे आला तिकडे ते सगळं बाजूला पडलंय. आता फक्त जिंकायचंय, आता फक्त जिंकायचंय. माझ्या जिल्ह्याचं नाव करायचं आहे, ही स्पर्धा गाजवायची आहे आणि माझ्याही नावाचा डंका पिटायचा आहे. हे प्रयत्न करावे लागतील विशाल. यावेळेला बॉलला जाऊ दिलं, वेग थोडासा जास्त होता. ऋषी आदटराव. व्हाईट बॉल घोषित केला जातोय पंचांकरवी. म्हणजे अजूनही 11 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी आहे. सितेश करंडक. वाह, की यावेळेला बॉल पुढे बॅटच्या पट्ट्यात काही आला नाहीये, परंतु धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. आणि तिसऱ्या पंचांची मागणी मात्र रनआउट साठी केली गेलेली आहे. थोडीशी दुखापत कदाचित जाणवते. डॉक्टरांची गरज असेल तर डॉक्टर या ठिकाणी आहेत, आपण त्यांना पाचारण करू शकता. बॅटर गेटच्या समोरच्या गाड्या कोणाच्या आहेत प्लीज बाजूला घ्या. तिकडे ॲम्ब्युलन्स पास होते. गेटच्या समोरच्या गाड्या कृपया बाजूला घ्या. आमची डॉक्टरांची टीम मैदानाच्या आतमध्ये जाते. आणि खेळाडू बाद आहेत. नवीन बॅटर मैदानात या. आपण या स्पर्धेमध्ये कोणतीही कमी ठेवलेली नाहीये. मैदानाच्या आतमध्ये जर एखाद्या खेळाडूला दुखापत वाटली, काही त्रास वाटला, तर डॉक्टरांची टीम या ठिकाणी उपस्थित आहे. ॲम्ब्युलन्स सुद्धा या ठिकाणी रेडी ठेवण्यात आलेली आहे. ऋषी आणखीन एक जबरदस्त कामगिरी या ठिकाणी त्यांनी केलेली आहे. स्वप्नीलने देखील चांगली कामगिरी केली आहे. स्वप्नील चाटे बीड 42 धावांची खेळी त्यांनी या मॅचमध्ये केली आहे. परंतु गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर सध्याच्या घडीला आपण पाहतोय ऋषी आदटराव धाराशिव. माझ्या मते धाराशिव प्रीमियर लीग सुद्धा खेळले असावेत, कारण कृष्णा गवडी यांनी तुळजापूरला यावर्षी धाराशिव प्रीमियर लीग देखील आयोजित केली होती. दांडी 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 गुल. ऋषी आणखीन एक विकेट घेत आहेत. आजच्या दिवसात ज्या ज्या खेळाडूंनी प्रभावित केले त्याच्यापैकी एक नाव ऋषी आदटराव धाराशिव. विजयाच्या दिशेने वाटचाल आता बीड संघाची होऊ लागलेली आहे. 5 विकेट माघारी परतलेल्या आहेत. 9 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे
आणि 34 धावांची आवश्यकता, म्हणजे मॅच संपलेली नाहीये. या 2-3 बॉल मधले 2 बॉल जरी बाहेर गेले ना, मॅच बनू शकते. प्रयत्न करावे लागतील. सुंदर असं हे क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेसाठीचं. चांगला बॉल खोलवर टप्प्याची गोलंदाजी. जेमतेम 22 वर्ष वय आहे. खूप छान. ऋषी यांचं कौतुक करावं लागणार आहे. 22 वर्ष वय आहे. 4 चेंडूंचा खेळ झालाय. वाह, आणखीन एक जबरदस्त या ठिकाणी कामगिरी होताना पाहिलं मी इथे. अपील केलं, अपिलाचा प्रभाव नाही पडला. याही मॅच मध्ये खूप चांगली गोलंदाजी केली. चला, या अपील गोलंदाजांनीच फेटाळलं, यष्टिरक्षकांनी सहायता केली. हो, ही कॅच नाहीये, ही खेळाडूवृत्ती दाखवली आणि थोडासा वेळही वाचवलाय. स्थितेश करंडक 2024. एखादी स्पर्धा आयोजन आणि त्याच्या मागची मेहनत खूप मोठी असते, खर्चही मोठाच असतो आणि एक भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहिलं मिळते स्थितेश करंडकाचं. यावेळेला हवाई हल्ला केलाय, फटका फसलाय, बॉल हवेत आहे, पकडली कॅच. वा ऋषी वा. या मॅच मध्ये देखील ऋषीने केलेली कामगिरी पहा. 2 ओव्हर टाकल्या, केवळ 4 रन दिल्या आणि 3 विकेट घेतलेल्या आहेत या खेळाडूने. लाजबाब. सहा चेंडू 33. चला घाई करा. एक बुलेट आहे गेटवरती, कृपया बाजूला घ्या. ॲम्ब्युलन्स जायला अडथळा तिकडे निर्माण झालाय. शेवटचं षटक औपचारिकतेच्या दिशेने मॅच निघालेली आहे आणि अतिशय वेगातील चेंडू या ठिकाणी आणि पहिल्याच बॉलवर विकेट येताना पाहायला मिळते. गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाज निलेश पाटील सोलापूर. आज अख्ख्या महाराष्ट्राच्या टेनिस बॉल क्रिकेटला एक सुखद धक्का दिला मी बीडकरांनी म्हणेल. कारण भल्या भल्या संघांना पराभूत करत क्वालिफाईंग मॅच साठी पात्र होणं ही मोठी गोष्ट आहे आणि बीडकरांनी हा कारनामा केलाय. टेनिस क्रिकेटमध्ये मराठवाडा परिसरामध्ये बीडचा संघ नेहमीच खेळतो, परंतु आज पुण्यात येऊन बीडच्या संघाची ही कामगिरी नक्कीच ऐतिहासिक असणार आहे. आणि या इतिहासाचे सगळे साक्षीदार किरण सारुख, स्वप्नील चाटे, सुजित कांबळे, सुनील माने, शुभम चाळक, प्रणव बारकुल, निलेश पाटील, ऋषी आदटराव, सोहेल, सचिन मुंडे, प्रताप गुट्टे, रणजित काकडे, आशिष पाटील हे सगळे आहेत. आणि विशेष म्हणजे विशाल भाऊ कलापुरे आहेत. कमी गतीचा बॉल, फसवा चेंडू, बॅटच्या काही पट्ट्यात आला नाहीये. विजयाची औपचारिकता मात्र आता केवळ बाकी आहे. बीडच्या संघाने आजच्या दिवसामध्ये सगळ्यांना प्रभावित केलंय. कदाचित या संघाला कोणी गिनतीत सुद्धा नसेल पकडलं, परंतु क्रिकेट एका जिद्दीचा खेळ आणि आज बीडकरांनी जिद्द दाखवली आहे. परंतु समोर आता सातारा, जर मॅच जिंकली तर, कारण मॅच बाकी आहे. वाह, आणखीन एक चांगला चेंडू या ठिकाणी जरूर पाहायला मिळतोय. ही मॅच संपल्या पहिलं टॉस होईल आणि नंतर मॅन ऑफ द मॅच दिला जाईल. पहिला टॉस होईल याची नोंद घ्यायची. सातारा टीम कॅप्टन. यावेळेला अखूट टप्प्याचा बॉल होता. जाता जाता या ठिकाणी छाप सोडण्याचा प्रयत्न सोलापूरकरांचा आणि एक षटकार येतोय.
सुनील भिसे टॉस साठी सज्ज राहायचे. सुनील भिसे सातारा टीम, पलटण सातारा, यस कंस्ट्रक्शन, कॅप्टन यायचे सुनील भिसे. यावेळेला आणखीन एक वेगळा स्ट्रोक खेळलाय श्रीकांत यांनी. मॅचची औपचारिकता मात्र या ठिकाणी संपताना पाहायला मिळते, परंतु सोलापूर संघाचं विशेष कौतुक करू, परंतु अभिनंदन करू या ठिकाणी विशाल भाऊ कलापुरे प्रतिष्ठान बीड संघाचं. कारण भल्या भल्या संघांना पराभूत करत असताना आजच्या दिवसातील शेवटच्या सामन्यासाठी पात्र ठरलाय बीडचा संघ. अभिनंदन बीड. आणि किरण सारुक विनंती असेल टॉस करण्यासाठी या.